हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण अंकुरित मटकीचे सूप, जे की पौष्टिक आहे आणि खूप छान असे टेस्टी पण होते. त्यासाठी मी मटकी आहे ती 2 दिवस आधी भिजवली होती. तिला छान असं बांधून ठेवलं. त्यानंतर बघा छान असे अंकुर फुटले आहेत. खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे, कारण आपण येथे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी सूप ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण बघा त्यासाठी मिक्सरचं जार घेतलं. त्यामध्ये मोठा चमचा मी मटकी घेतली आहे, जी अंकुरित केली आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता. एक हिरवी मिरची, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घातले आहे पाणी टाकून. आपण असं छान असं ते बारीक त्याची पेस्ट बनवणार आहोत. त्यानंतर थोडंसं तेल घातलं मी, त्यामध्ये जिरे टाकले. जिरे छान तडतडून द्यायचे आणि लसूण आहे तो मी बारीक असा चिरून घेणार आहे. लसणाची आपण फोडणी देणार आहोत त्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल. आणि छान असं आपण बघा परतून घेणार आहोत. लसूण पण जिरे छान असे त्याला तडका दिला आहे आणि हेल्दी असं सूप आहे मैत्रिणींनो. खूपच छान अशी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो तुमच्यासाठी, जी की खूप हेल्दी आहे. त्यानंतर आपण हिंग घातला आहे. हिंगाने खूप छान चव येते त्या सूपला. ज्यांना अशक्तपणा आला आहे त्यांच्यासाठी तर खूपच हेल्दी आहे. तुम्ही छोटी मोठी भूक लागली असेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. त्यानंतर आपण बघा अशा प्रकारे पेस्ट बनवली होती, ती घालून घेतली. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ती पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता त्यामध्ये. मी थोडीशी पातळच बनवणार आहे, कारण प्यायला खूप छान लागते. तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही चाट मसाला टाकू शकता किंवा तुम्ही मिरे पूड पण त्यामध्ये घालू शकता. त्याने खूप छान अशी चव येते. उकळी येऊन द्यायची आहे बघा त्याला, मीडियम गॅसवर छान अशी. खूप सुंदर लागतं सूप. अशक्तपणासाठी तर खूपच हेल्दी सूप आहे, कारण आपण अंकुरित मटकीचा वापर केला आहे, मोड आलेल्या मटकीचा वापर केला आहे. त्यानंतर बघा मी काळं मीठ घातलं आहे. काळ्या मिठाने खूप छान चव लागते. आणि पाणी घालून घेतलं आहे. जेवढं तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. हे बघा छान अशी आपण त्याला उकळी आणणार आहोत आणि नंतर आपण ते छान असं सर्व करणार आहोत. खूप सुंदर व्हिडिओ आहे मैत्रिणींनो, छोटासा आहे, पूर्ण पहा आणि खूप हेल्दी आहे बघा. अशा प्रकारे आपलं सूप बघा तयार झालं आहे. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ती कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूप छान आनंददायी वाटेल. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. छान अशी बघा उकळी आणून घेतली. हे बघा अशा प्रकारे आपलं सूप तयार झालं आहे. मी जी मटकी आहे ती गाळून घेतली नाही, कारण ती आपण जेव्हा पिणार आहोत तेव्हा पिताना ती छान अशी दाताखाली आली ना तर खूप छान चव लागते. अवश्य मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये लिंबू पण पिळू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी लिंबू पिळलं नाही, फक्त मी डेकोरेट केलं आहे ते. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भेटूयात मग अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.